सो वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे TEF शशांक। मी शशांक तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवरती। मित्रांनो, प्रभास जो आपल्या सर्वांचा लाडका आणि सुपरस्टार आहे तो पुन्हा एकदा आलाय आपल्यासाठी नवी मूवी घेऊन ज्याचं नाव आहे राजा साब। ये घर मेरा शरीर है। 2.28 सेकंदाचा मूवीचा टीजर बघून आपल्याला कळते की या मूवी मध्ये प्रभास, संजय दत्त, त्यासोबतच योगी बाबू, निधी अग्रवाल, मालविका, रिद्धी कुमार आपल्याला या मूवी मध्ये पाहायला मिळणार आहे। या मूवीची शूटिंग तर बघून, या मूवीचं टीजर बघून तरी वाटते की मूवी खूप भारी असणार आहे। मूवीचं सिनेमॅटोग्राफी, मूवी मध्ये केलेलं ॲनिमेशन खूप काही सगळं चांगलं वाटतंय आता तरी। टीजरची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला दिसतं की सेंटर मध्ये जंगलाच्या मध्यभागी आपल्याला एक घर दिसतं, संपूर्ण बाजूने आपल्याला जंगल पाहायला मिळतं। त्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की त्याच्यामध्ये खजानाचा बॉक्स आपल्याला तिथे बघायला मिळतो। यहाँ की दौलत मेरी रूह। या मूवी मध्ये आपण पाहायला गेलं तर प्रभासच्या जसा जुन्या मूवी मध्ये कॉमेडी विथ ॲटिट्यूड ॲक्शन त्याचा असायचा, तोच कॉमेडी विथ रेबल स्टार ॲटिट्यूड ॲक्शन आपल्याला या मूवी मध्ये बघायला भेटणार आहे। दादा ने नानी की याद दिला दी रे पांडू। यासोबत मला असं वाटतंय की संजय दत्तची सुद्धा ऍक्टिंग या मध्ये खूपच भारी असणार आहे, कारण की संजय दत्त आता बॉलिवूड मूवी सोबतच तो साऊथच्या मूवी पण करतोय। आपण त्याला याआधी KGF मूवी मध्ये पाहिलं होतं, पण आता तो प्रभास सोबत या मूवी मध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहे। हे जगन्नाथ प्रभू, क्या हो रहा है? त्यासोबतच या मूवी मध्ये आपल्याला जो अपसाइड डाऊन व्ह्यू दाखवलेला आहे, खाली वेगळी माणसं वरती वेगळी माणसं, ऍक्च्युअल मध्ये ते ऍक्च्युअल सीन काय आहे ते आपल्याला मूवी बघितल्यानंतरच कळेल। पण तो सीन आधी कुठल्याच मूवी मध्ये वापरला नव्हता, तो एक युनिक आयडिया आपल्याला या मूवी मध्ये बघायला भेटते। या मूवीचे निगेटिव्ह पॉइंट सांगायचे झाले तर या मूवी मध्ये काही ठिकाणी आपल्याला ॲनिमेशन थोडंसं वीक वाटतंय। या मूवी मध्ये काही सीन असे आहेत की जे आपल्याला लगेच कळते की हे मूवी मध्ये इथं ॲनिमेशन आहे। जो मांजराचा सीन आपल्याला टीजर मध्ये दाखवलेला आहे, तो मांजराचा सीन आपल्याला लगेच लक्षात येतो की हा ॲनिमेशन मध्ये बनवलेलं मांजर आहे, आणि ॲनिमेशन भरपूर ठिकाणी जाणवतं आपल्याला। मेरे जाने के बाद भी इससे मैं ही भागूं। या टीजर मधला मला एक सीन असा वाटतो की जो याआधी मी कॉन्ज्युरियन मूवी मध्ये पाहिला होता, जो पाण्यामधला सीन आहे, तो मला असं वाटतं की याआधी मी एक कॉन्ज्युरियन मूवी मध्ये पाहिलेला सीन आहे। मित्रांनो, मूवी मस्त वाटत आहे, छान वाटत आहे, कारण की यामध्ये आपल्याला प्रभासची त्याच्या जुन्या मूवीज मध्ये जशी कॉमेडी विथ ॲक्शन होतं, ते दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला या मूवी मध्ये बघायला भेटणार आहे। कारण की हे ॲक्शन प्रभासचं खूप दिवसानंतर हे कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटणार आहे की आय थिंक बाहुबलीच्या आधी आपल्याला प्रभास अशा कॉमेडी जॉनर मध्ये आणि ॲक्शन जॉनर मध्ये दिसला होता। फक्त आपल्याला या मूवीची खूप वाट बघावी लागणार आहे, कारण की 5 डिसेंबर 2025 ही डेट मूवीची रिलीज डेट आहे। त्याच्यामुळे आपल्याला खूप वाट या मूवीच्या रिलीज साठी बघावी लागणार आहे, आणि जेवढी वाट आपण बघू मला वाटतं की तेवढाच मूवी छान असायला हवा, आणि ही एक मूवी आपल्या प्रभासच्या हिट लिस्ट मूवीच्या काउंट मध्ये सुद्धा येईल। तर मित्रांनो, तुम्हाला टीजर बघून मूवी कशी वाटतेय मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कुठली गोष्ट तुम्हाला या मूवी मध्ये खटकते, टीजर मध्ये खटकते, ते तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि आपण पुन्हा भेटूयात आपल्या नव्या व्हिडिओ सोबत, नवीन गोष्टींसोबत। चला तर मग भेटूयात नव्या व्हिडिओ। हेलो हेलो भाई, थोड़ा आराम से।